पहिल्या फेरीत तो जमिनीवर होता, त्याच्या डोक्यावर दिवा होता. दुसऱ्या फेरीत डोक्यावर दिवा तसाच होता, पण तो हवेत होता. या वेळेला तिसऱ्या फेरीत तो काय दिवे लावतोय आपण पाहूया. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया मुंबईच्या रतन दुबेचं. तलवार घेऊन योगासन मी आयुष्यात कधी पाहिलेलं नव्हते. आपण मुग्धाताईलाच विचारू का, तुला कसं वाटलं? नेहमीसारखंच तू आम्हाला परत चकित करून टाकलंस. तलवारी घेऊन आलास तर मी म्हटलं आता काय करणार आहे, असं वर जाऊन काय रस्सी कापणार आहेस का काय? पण खूप छान छान सादरीकरण होतं. मकरंद सर तुम्हाला कसं वाटलं? गेल्या वेळी तू छान दीपज्योती घेऊन छान मजा आली होती. यावेळी मला असं वाटलं की तलवार घेऊन तू काही लढणार वगैरे आहेस का? समजा आपण असा विचार केला की रस्सीवर आपले मावळे आहेत, ते वरती गेले, गड चढतायत, पण तिकडनं वरून कोणी खाली येत आहे, तर खालून वरती जाताना आपण लढतोय का, असं काही तुझ्या मनात होतं का? नाही. जेव्हा आपण एखादी गोष्ट शिकतो तेव्हा ती काय शिकतोय, हातात तलवार का घेणार आहे मी, हा पहिला नेमका प्रश्न पडायला हवा. थँक्यू रतन. तुला किती पदकं मिळत आहेत ते पाहूया. मुग्धा? मी तुला देणार आहे 9 मेडल्स. 9 मेडल्स मुग्धाकडून मिळालेले आहेत. मकरंद सर? 8 पदकं. 8 पदकं मकरंद सरांकडून मिळाले. थँक्यू. एकूण 17 पदकं. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.